विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची वेळ आलेली आहे। कारण ठरलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी थेटपणे राष्ट्रवादीबद्दलची मळमळ बोलून दाखवली आणि भडका उडाला। आता महायुतीमधला हा वाद कोणत्या औषधाने मिटणार हा प्रश्नच आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। परत गोगावलेंनी जे सांगितलं की त्यांना आता जुलाबाची गोळी द्यावी लागेल म्हणून तशी गोळी देण्याची वेळ तानाजी सावंतांची आलेली आहे। तानाजी सावंत माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना होकार आला असं पाहिलं नाही। मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून मग नंतरच बोलले या विषयावर। महायुती सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत कधी काय बोलतील याचा नेम नाही। याआधी अनेकदा नको त्या वक्तव्याने आपल्याच पक्षाची कोंडी केलेल्या सावंतांनी यावेळी आपल्या मनातली मळमळ बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचंच आरोग्य बिघडण्याची वेळ आली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमले शिकत असल्यापासून आजपर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतो गोळी खाली उलट्या वेळा चालू होतात ती अवस्था आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तू सर्व होत नाही। आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं ज्याला आपण मतदानच कधी करत नव्हतो हे दिलं त्याच्याबद्दल मी बोललो नाही। तुमच्यापर्यंत आलो नाही की मतदान करा म्हणून सांगायचं कारण आपल्यालाच पटलेलं। थेट राष्ट्रवादीला उद्देशून केलेल्या तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा व्हायचा तोच परिणाम झाला। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरपारची भाषा करत थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। तानाजी सावंत माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मुंडे साहेबांच्याच बाजूला बसतात आणि त्यांच्यानंतर आपले शिवसेनेचे नेते आपले राजे बसतात आपले मंत्री आणि त्यानंतर दुसरा हेरीचे राजे बसतात। म्हणजे आम्ही जवळच बसतो शिवसेनाचे सगळे आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना होकार आला असं पाहिलं नाही। परत गोगावलेंनी जे सांगितलं की त्यांना आता जुलाबाची गोळी द्यावी लागेल म्हणून तशी गोळी देण्याची वेळ तानाजी सावंतांची आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका कमजोर पक्ष नाही आहे जेवढं ते समजत आहेत। त्याच्यामुळे आमच्या पक्षावर आमच्या नेत्यावर टीका करताना त्यांनी तोंड सांभाळावं। राष्ट्रवादीमुळे सावंतांना मळमळ होत असेल तर त्यांनी बाहेर पडावा असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय। कोण तानाजी सावंत? तानाजी सावंत बरेच आहेत महाराष्ट्रात। कोण तानाजी सावंत? तानाजी सावंतांसारख्यांना विचारून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये NDA मध्ये आम्ही काय सहभागी झालेलो आहोत। त्यामुळे कोणाला काय वाटतं ते माझ्यासाठी काय अत्यंत महत्त्वाचं बिलकुल त्या ठिकाणी असण्याचं काही कारण नाही। खरं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। हे वाचाळवीर जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी प्रसिद्धी भेटावी या हव्यासापोटी अशी विधानं करतात। त्यांच्या पक्षांनी तात्काळ अशा वाचाळवीरावरती बंदी घालावी किंवा त्यांना समज द्यावी, अन्यथा आमच्याकडनं सुद्धा चांगल्या भाषेची अपेक्षा करू नये। आम्हाला युती धर्म पाळायचा आहे म्हणून आम्ही शांत आहोत हे त्यांनी परत एकदा लक्षात ठेवावं। राष्ट्रवादी नेत्यांच्या संतापानंतर शिंदेंच्या शिवसेनेला सारवासारव करण्याची वेळ आली आहे। मी सुद्धा शिवसेनेचा एक मंत्री आहे। मी सांगितलं ना हे मत त्यांचं व्यक्तिगत मत आहे। डॉक्टर तानाजी सावंत साहेबांचं हे शिवसेना म्हणून पक्षाचं मत नाही, महायुती म्हणून महायुतीचं मत नाही। त्यामुळे एक व्यक्तिगत एका मंत्री महोदयांनी केलेलं वक्तव्य त्याचा संपूर्ण पक्षाशी संबंध जोडणं योग्य नाही। मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर कमेंट करणं मला योग्य नाही। मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर कमेंट करणं मला योग्य नाही। महायुतीतल्या दोन मित्रपक्षांमध्ये जुंपलेली असताना तिसऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। नाही मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून मग नंतरच बोलले या विषयावर। नाही मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून मग नंतरच बोलले या विषयावर। महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं। काही कार्यकाल गेल्यानंतर याच तानाजी सावंतांनी भर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला होता। त्यानंतर काही काळातच शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि शिवसेना विभागली गेली। आता त्याच सावंतांनी युतीत पुन्हा एकदा अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे सावंतांचं हे विधान नव्या घडामोडींचे संकेत आहेत का अशाही चर्चा रंगू लागल्यात। तानाजी सावंतांच्या विधानामुळे
यापूर्वीही अनेकदा एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले असताना सावंतांनी हे विधान केल्यानं आता महायुतीची घडी विस्कटते की मग मळमळीवर औषध शोधून टीकेच्या उलट्या थांबवण्यात महायुती यशस्वी होते हे पाहणं महत्वाचं असेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.